मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय बॅक चॅनल. आज ब्लॉग बनवण्याचं नेमकं असं कारण की आमचे सर यांनी नवीन चॅनल चालू केला आहे, मराठी माणूस म्हणून. आणि त्यांचं म्हणणं आता नवीनच चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे चॅनलची लिंक असणार, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक टाकणार चॅनलची. आणि आता आम्ही चाललो आहे नाशिकला आम्ही समृद्धी हायवेने चाललो आणि जवळपास 110च्या स्पीडनं चाललो आहे बघा. तर आम्हाला नाशिक जवळपास 180 किलोमीटर होते. तर नाही म्हटलं तरी आम्हाला 2 तास लागतात बघा जायला. आणि विशेष म्हणजे 120च्या वरती गाडी चालवता येत नाही समृद्धी हायवेला, कारण की फाईन लागतो नंतर तिथं. याला जसं आपण टोल नाक्यावर एक्झिट करतो ना, तिथं सायरन वाजते आपल्या गाडीचं. कॅमेरा स्कॅन करते ना आपली गाडी कितीच्या स्पीडनं आहे बा, हाय स्पीडनं आहे का. तर गाडी जर हाय स्पीड नसली तर रोडवरचा कॅमेरा स्कॅन करते आणि तिथं सायरन वाजते बघा, आणि आपल्याला फाईन लागते. म्हणून आम्ही 120 स्पीडच्या वर जात नाही गाडी, आणि निवांत गाडी चालवतो आम्ही शांततेने. आणि सेफ्टी बेल्ट लागतोच बरं का. सेफ्टी बेल्ट लावायलाच पाहिजे, कारण की सेफ्टीसाठी आपली स्वतःची सेफ्टी, कारण की जान आहे तर जहान आहे भाई. आणि गाडी पण पुढे धकत नाही, सेन्सर गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे. जर सेफ्टी बेल्ट लावला नाही तर गाडी पुढे धकत नाही आहे, म्हणजे पुढे चालत नाही. आणि नुसतं सेन्सर वाजते बघा गाडीमध्ये. आणि तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, चला आता नाशिकला जाणार. नाशिकला गेल्यावर तुम्हाला परत एक ब्लॉग बनवणार. तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा, आणि चॅनलवर जर आवडलं तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि धन्यवाद मित्रांनो.